मित्रांनो, मकर संक्रांतीच्या दिवसापासून या 4 राशींची होणार चांदीत चांदी. मिळणार अपार धन, संपत्ती अन पैसा. सूर्याने मकर राशीमध्ये प्रवेश केल्याने काही राशींना आर्थिक लाभ मिळू शकतो, व्यवसायात नफा मिळू शकतो. जाणून घेऊयात त्या भाग्यशाली राशी कोणत्या आहेत. परंतु त्यापूर्वी तुम्ही आपल्या चॅनेलवरती नवीन असाल तर चॅनेलला सबस्क्राईब करा, सोबतच बेल आयकॉनलाही क्लिक करा, जेणेकरून आमच्या लेटेस्ट व्हिडिओचं नोटिफिकेशन तुमच्यापर्यंत पोहोचेल आणि तुम्ही एक पण व्हिडिओ मिस करणार नाही. मित्रांनो, ज्योतिषशास्त्रामध्ये सूर्याला ग्रहांचा राजा मानले आहे. सूर्य नवीन वर्षी 2025 मध्ये सुरुवातीला मकर राशीमध्ये प्रवेश करणार आहे. सूर्याने मकर राशीमध्ये प्रवेश केल्याने राशीचक्रातील सर्वच राशींवर परिणाम दिसून येईल. सूर्य मकर राशीमध्ये 14 जानेवारी 2025ला सकाळी 9:31 सुरू होणार आहे आणि सूर्य 12 फेब्रुवारीला रात्री 10:03 कुंभ राशीमध्ये प्रवेश करणार आहे. सूर्याने मकर राशीमध्ये प्रवेश केल्याने काही राशींना आर्थिक लाभ मिळू शकतो. चला तर मग जाणून घेऊयात त्या भाग्यशाली 4 राशींबद्दल. परंतु त्याआधी तुम्ही या व्हिडिओला एक लाईक करून कमेंट करा स्वामी समर्थ. सुरुवात करूयात मेष राशीपासून. मेष राशीच्या लोकांसाठी सूर्याचं गोचर शुभच ठरणार आहे. या दरम्यान मेष राशीवाल्या लोकांना आर्थिक लाभ व व्यावसायिक यश प्राप्त होणार आहे. काही लोकांना आनंदाची बातमी देखील मिळू शकते. तसेच जीवनात सकारात्मक बदल दिसून येतील. मेष राशीसाठी यंदाची मकर संक्रांती फायद्याचीच ठरणार आहे. तुमच्या चंद्र राशीपासून बृहस्पती तुमच्या दुसऱ्या भावामध्ये विराजमान असतील. या काळात तुम्ही आपल्या उत्तम आरोग्याच्या कारणाने त्या लोकांना चुकीचे सिद्ध कराल जे विचार करत होते की तुम्ही नवीन शिकण्यासाठी बरेच इच्छुक झालेले आहे, कारण तुमच्यामध्ये उत्साह आणि जोश यावेळी भरपूर प्रमाणात असेल. या कारणाने तुम्ही आपल्या तेज आणि सक्रिय विचारांनी काहीही सहज शिकण्यात सक्षम असाल. तसेच या काळात तुमच्या जीवनात येणाऱ्या प्रत्येक प्रकारच्या आर्थिक समस्या दूर होताना दिसतील आणि त्यात आलेल्या सुधारामुळे या काळात तुमच्यासाठी काही गरजेच्या गोष्टी खरेदी करणे सहज शक्य होईल. यामुळे तुम्ही आपल्या सुखसुविधेत वृद्धी करताना दिसाल. तुमच्या चंद्र राशीने शनी तुमच्या 11व्या भावात उपस्थित असण्याच्या कारणाने नातेवाईकांकडे जाणे तुमच्या धावपळीच्या जीवनात काहीसा आराम देणारे सिद्ध होऊ शकते. या काळात तुम्ही आपल्या कुटुंबाला वेळ देण्यात यशस्वी व्हाल. तसेच या काळात तुम्हाला सार्वजनिक व सामाजिक क्षेत्रातून प्रशंसा प्राप्त होताना दिसेल. त्याचबरोबर आर्थिक लाभ होतील. कौटुंबिक व दाम्पत्य जीवनात सौख्य लाभेल. त्याचबरोबर प्रिय व्यक्तीचे प्रेम प्राप्त करू शकाल. हा काळ व्यावसायिकांसाठी लाभदायक असणार आहे. उत्पन्नाचे नवीन स्रोत देखील प्राप्त होतील. आता वळूयात वृषभ राशीकडे. वृषभ राशीच्या लोकांसाठी सूर्याचं गोचर शुभ ठरणार आहे. या लोकांच्या पगारात वाढ होताना दिसतील. नोकरीच्या ठिकाणी प्रमोशन होऊ शकते. हा काळ नोकरी करणाऱ्यांसाठी उत्तम राहील. हे लोक कुटुंबाबरोबर चांगले वेळ घालवताना दिसतील. त्याचबरोबर या लोकांना गुंतवणुकीतून चांगला नफा देखील या काळामध्ये मिळू शकतो. त्याचबरोबर आर्थिक स्थिती उत्तम राहील. या काळात तुमची अडकलेली सर्व कामे यशस्वीरित्या मार्गी लागताना दिसतील. तसेच तुमच्या चंद्र राशीने शनी तुमच्या 10व्या भावात उपस्थित असल्याने तुम्ही फक्त चांगले आणि रचनात्मक विचार करू शकाल. तुमच्या आरोग्यासोबत तुमच्या कार्यक्षमतेमध्येही सुधारणा होताना दिसेल. त्यासोबतच यामुळे तुम्ही निर्णय घेण्यात सक्षम असाल. या काळात कर्जाऊ पैसे देणे आपल्यासाठी हानिकारक आहे. तुमच्या चंद्र राशीने बृहस्पती तुमच्या पहिल्या भावात विराजमान होण्याने हा काळ कुटुंबाच्या बाबतीत आनंदाने भरलेला राहील. स्पर्धा परीक्षेची तयारी करणाऱ्या विद्यार्थ्यांना आपल्या परीक्षेमध्ये यश मिळेल. त्याचबरोबर आजारी व्यक्तींना या काळात प्रकृतीत सुधारणा जाणवेल. कामाच्या ठिकाणी सहकार्यांचे अपेक्षित सहकार्य तुम्हाला मिळताना दिसेल. त्यानंतर आहे कर्क रास. कर्क राशीच्या लोकांसाठी हा काळ उत्तम राहील. नवीन वर्षामध्ये या लोकांना आर्थिक लाभ देखील मिळू शकतो. आरोग्याशी संबंधित समस्या दूर होतील. जोडीदाराचा सहवास लाभेल. व्यवसायात वाढ होईल. या लोकांना मोठा धनलाभ देखील या काळामध्ये होऊ शकतो. त्याचबरोबर त्यामुळे त्यांची आर्थिक परिस्थिती सुधारू शकते. स्वतःला फिट ठेवण्यासाठी या काळात तुम्हाला अधिक मशक्कत करावी लागणार नाही, कारण या काळात तुम्हाला
भाग्याची साथ मिळताना दिसेल. तुमच्या चंद्र राशीपासून राहू 9व्या भावात उपस्थित होण्याच्या कारणाने या काळात अडकलेल्या आर्थिक बाबींमध्ये वाढ होऊ शकते. तसेच यावेळी अनेक प्रकारचे खर्च आपल्या मनामध्ये असतील. मात्र खर्चावर नियंत्रण ठेवा. तुमच्या चंद्र राशीपासून बृहस्पती तुमच्या 11व्या भावात विराजमान होण्याने हा काळ करिअरच्या बाबतीत तुमच्यासाठी शुभ सिद्ध होईल. कारण या राशीतील बऱ्याच जातकांना काही विदेशी यात्रेवर जाण्याच्या संधी देखील मिळताना दिसतील. यामुळे तुम्ही काही नवीन शिकून आपल्या विकासासाठी बरेच योग्य स्रोत स्थापित करू शकाल. त्याचबरोबर आपण कोणत्याही प्रवेश परीक्षेची तयारी करत असाल तर या काळात आपल्याला अधिक काळजीपूर्वक अभ्यास करण्याची आवश्यकता आहे. तसेच याही व्यतिरिक्त विद्यार्थ्यांना त्यांचे आरोग्य सुधारण्यासाठी अभ्यासाव्यतिरिक्त थोडा वेळ देण्याचा सल्ला मात्र दिला जातोय. कारण यावेळी शक्य आहे की थोड्या लहान आजारांमुळे आपल्याला अडथळा निर्माण होऊ शकतो. मुलांनी अपेक्षापूर्ती न केल्याने तुम्हाला निराशा येईल. तुमच्या स्वप्नपूर्तीसाठी तुम्ही मुलांना प्रोत्साहित करणे गरजेचे आहे. तुमचे उद्दिष्ट साध्य करण्यासाठी शांतपणे त्यात काम करा आणि तुम्ही त्यात यशस्वी होईपर्यंत कुणालाही काही सांगू नका. आता वळूयात शेवटची, ती म्हणजे वृश्चिक रास. वृश्चिक राशीच्या लोकांना नशिबाची साथ या काळामध्ये मिळताना दिसेल. नशिबाने कोणत्याही कामात यशप्राप्ती होईल, मान सन्मानही वाढेल. त्याचबरोबर हे लोक त्यांच्या वाणीने लोकांना प्रभावित करू शकतील. अडकलेले पैसे, धनसंपत्ती परत मिळू शकते. वृश्चिक राशीच्या लोकांचे चांगले दिवस येतील. या लोकांसाठी हा काळ उत्तम राहील. तुमच्या चंद्र राशीपासून राहूच्या 5व्या भावात उपस्थित असण्याच्या कारणाने या काळात तुम्हाला आपल्या शरीराला आराम देण्याची आवश्यकता असेल. कारण तुम्ही आत्ताच्या दिवसात बऱ्याच मानसिक दबावातून गेलेले आहात. अशातच आता आराम करणे तुमच्या मानसिक जीवनासाठी योग्य सिद्ध होईल. या काळात तुम्हाला बऱ्याच चांगल्या संधी देखील मिळणार आहेत. त्यांच्या मदतीने करिअरच्या बाबतीत ही वेळ तुमच्या राशीसाठी नोकरीपेक्षा लोकांसाठी खूप आनंदी व्यतीत होईल. या राशीतील विद्यार्थी जे विदेशात जाण्याचा विचार करत आहेत त्या विद्यार्थ्यांना या काळात काही शुभवार्ता देखील प्राप्त होऊ शकतात. त्याचबरोबर स्नेही व कुटुंबियांशी वाद होण्याची मात्र शक्यता आहे. कोर्ट कचेरीच्या बाबतीत सावध राहा. अतिशय प्रभावी व्यक्तींच्या पाठिंब्यामुळे तुमचे मनोधैर्य उंचावेल. या काळात तुम्हाला अज्ञात स्रोताने पैसा प्राप्त होऊ शकतो, ज्यामुळे तुमच्या बऱ्याच आर्थिक समस्या दूर होतील. त्याचबरोबर कामकाजाच्या ठिकाणी होणाऱ्या बदलामुळे तुम्हाला फायदाच या काळामध्ये होताना दिसणार आहे. तर मित्रांनो, या होत्या त्या राशी ज्यांना मकर संक्रांतीपासून मिळणार आहे लाभच लाभ. अशाच प्रकारच्या माहितीपूर्ण व्हिडिओसाठी आपल्या चॅनेलला अवश्य सबस्क्राईब करा. सोबतच बेल आयकॉनलाही क्लिक करा, जेणेकरून आमच्या लेटेस्ट व्हिडिओचं नोटिफिकेशन तुमच्यापर्यंत पोहोचेल आणि तुम्ही एक पण व्हिडिओ मिस करणार नाही. पुन्हा भेटूया अशाच माहितीपूर्ण व्हिडिओसोबत. तोपर्यंत धन्यवाद.